शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हर्षवर्धन सपकाळच्या महिलाला हो हर्षवर्धन सपकाळच्या महिलाला हो जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी अल्लाह बोल डंडा लेके अल्लाह बोल कुत्ता है क्या अल्लाह बोल कांग्रेस पार्टी पे अल्लाह बोल हर्षवर्धन सपकाळ पे अरविंद सिंगत पे अल्लाह बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की अरे जय भवानी जय शिवाजी अरे जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी अरे बोल तरुणा अरे बोल जवाना अरे बोल तरुणा अरे लाठी लेके अरे लाठी लेके अरे जोर से बोल अरे जोर से बोल अरे कांग्रेस पे अरे कांग्रेस पे अरे जोर से बोल अरे बोल मेरी बहना अरे बोल मेरी बहना अरे बोल मेरी बहना अरे जोर से बोल अरे कांग्रेस पे अरे कांग्रेस पे अरे टीपू सुल्तान पे अरे टीपू सुल्तान पे अरे जोर से बोल अरे जोर से बोल अरे जोर से बोल अरे बोल मेरे बहना अरे बोल मेरे भैया अरे बोल मेरे भैया ये कांग्रेस पे भारत माता की भारत माता की भारत माता की टीपू के दीवानों को गोली मारो सालों को 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 छत्रपती शिवाजी महाराज की सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की यानंतर आपल्या भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे अध्यक्ष आपल्या सर्वांशी संवाद साधतील. त्यानंतर आपलं आंदोलन या ठिकाणी थांबणार आहे. त्यामुळे आपले अध्यक्ष या ठिकाणी आपल्या सर्वांना संवाद साधतील. या ठिकाणी जमलेले सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आणि समोर जमलेले सगळे हे टिपू सुलतानचे कावळे आहेत. मला नक्की विश्वास आहे आपले सगळे मावळे या कावळ्यांना या ठिकाणी हाकलल्याशिवाय राहणार नाही. मी अध्यक्षांना विनंती करतो की आपण सर्व कार्यकर्त्यांशी या ठिकाणी संवाद साधा. छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी अरे टीपू के दीवानों को गोली मारो सालों को अरे तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी. आज भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल जे विष ओकलं आणि टिपू सुलतानची तुलना आपलं दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी केली याचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते काँग्रेस भवनाच्या समोर आंदोलन करतायत. आज आपल्या आंदोलनामध्ये नेतृत्व करण्यासाठी पुण्यनगरीच्या महापौर मंजुषाताई नागपुरे, आपले शहराचे सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, पुनीत जोशी, राघवेंद्र मानकर, आपल्या निवेदिताताई एकबोटे, त्याचबरोबर युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, आपल्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा मनीषाताई लडकत, सर्वच आपले प्रमुख नगरसेवक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत
आपण आज या ठिकाणी उपस्थित आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून. काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा मुस्लिमांचं लांगुल चालन करण्यासाठी, त्यांचे तळवे चाटण्यासाठी एक वादग्रस्त विधान केलं. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केली, बरोबरी केली. मी आज काँग्रेसच्या या बिळामध्ये लपून बसलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना जाहीर आव्हान देतो की अरे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात का टिपू सुलतानची औलाद आहे, याचं उत्तर द्या. पुण्यामध्ये नेतृत्व करणारे काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहात का टिपू सुलतानची पिलावळ? अरे आश्रम शिंदेचा तुम्ही या भगव्या झेंड्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आज तुम्ही महाराजांच्या सन्मानार्थ या ठिकाणी यायला पाहिजे होतं. पण तुम्ही या ठिकाणी काय करताय, तर तुम्ही या टिपू सुलतानचं उदात्तीकरण करताय. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये गेले काही वर्ष असा एक प्रयत्न केला जातोय, टिपू सुलतानचं उदात्तीकरण केलं जाते. या टिपू सुलतानची जयंती करण्याचं, साजरी करण्याचं काम या काँग्रेसचे काही बगलबच्चे करतात. मी पोलिसांना सुद्धा या ठिकाणी जाहीर आव्हान देतो की ह्या वर्षी जर पुण्यामध्ये कुठेही टिपू सुलतानची जयंती, त्याचे उदात्तीकरण करणारे फ्लेक्स कुठेही लागले तर तुमच्या आधी आमचा भाजपचा कार्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा त्या ठिकाणी जाईल आणि हे सगळं उदात्तीकरण बंद करेल. कारण टीपू के दीवानों को गोली मारो सालों को, टीपू के दीवानों को गोली मारो सालों को. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. आमच्या नसानसामध्ये, आमच्या रक्तामध्ये केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. आणि मग अशा छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ज्या नराधमा बरोबर, टिपू सुलतान बरोबर तुम्ही करताय. या टिपू सुलताननी हिंदूंची मंदिरं पाडली, हिंदूंच्या कत्तली केल्या, आणि एवढंच नाही तर या हिंदूंच्या कत्तली केल्यानंतर सुद्धा हिंदूंची सुनता करण्याचं धाडस या टिपू सुलताननी केले. त्यामुळे टिपू सुलतान हे काँग्रेसचं दैवत असेल, पण तमाम हिंदुस्थानचं, तमाम भारतीयांचं, तमाम हिंदूंचं आराध्य दैवत हे केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एका बाजूला तो संभाजीनगरचा लबाड लांडगा इम्तियाज जलील म्हणतोय की हा महाराष्ट्र आम्ही हिरवा करू. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणतोय की टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समसमान आहेत. अरे तुम्ही हा देश कुठे नेऊन ठेवलाय? हा देश केवळ महापुरुषांचा आहे. हा देश केवळ आपल्या धर्मासाठी, देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा आहे. आणि तुम्ही महापुरुषांचा अपमान करताय. काल आम्ही पर्वती पोलीस स्टेशनला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. आणि केवळ गुन्हा दाखल करून थांबणार नाही, आम्ही या विषयामध्ये न्यायालयात धाव घेऊन तुम्हाला कायदेशीर तर कारवाई करूच. पण हर्षवर्धन सपकाळ, तुम्ही या महाराष्ट्रामध्ये ताठ मानेने फिरून दाखवा. महाराष्ट्रातला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक गावागावातला, जिल्ह्यातला मावळा तुम्हाला चौकात चौकात अडवेल आणि तुम्हाला प्रश्न विचारेल की तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहात का टिपू सुलतानची औलादे. या काँग्रेसनी देशामध्ये कायमच अशा पद्धतीने राष्ट्रद्रोह्यांचं उदात्तीकरण केले. या देशाच्या विरोधात, आपल्या धर्माच्या विरोधात ज्यांनी कारस्थाने केली
त्यांचं हे उदात्तीकरण करतात आणि भारतीय जनता पार्टी या देशातला स्वाभिमान, धर्माभिमान, महापुरुषांच्या बद्दल आपुलकी ही कायमच जपत आली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आम्ही जनमानसामध्ये घेऊन जाणार आहोत आणि तुमचं भांड हे उघड करणार आहोत की ही काँग्रेस टिपू सुलतानच्या समर्थनार्थ अशा पद्धतीने षडयंत्र करते. आज आम्ही केवळ आपल्या काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करतोय. उद्या तुमच्या नेत्यांच्या दारात येऊन समस्त पुणेकर आपल्याला प्रश्न विचारणार आहेत. तुमच्या प्रत्येकाच्या घरासमोर येऊन प्रश्न विचारणार आहेत की अरे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ उभे राहिले नाही तर तुम्ही टिपू सुलतानच्या बाबत भूमिका घेताय. आणि महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण असतील, यांनी सुद्धा आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीने आंदोलन करून आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की राज्यभर अशा पद्धतीने आंदोलन करून काँग्रेसचं हे खरं स्वरूप जनतेसमोर आणावं. म्हणून आज आपण या ठिकाणी आंदोलन करतोय. आपण सर्व कार्यकर्ते हा विषय घेऊन जनमानसामध्ये गेलं पाहिजे. काँग्रेसची जी खरी प्रतिमा आहे, यांचा खरा मुखवटा जो आहे, या मुखवट्याच्या मागे यांचं जे षडयंत्र चालतं हे लोकांपर्यंत नेलं पाहिजे आणि उरली सुरली काँग्रेस सुद्धा या पुणे शहरातनं संपवली पाहिजे. मी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ जमलेल्या सर्व मावळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आतमध्ये बिळामध्ये लपून बसलेल्या टिपू सुलतानची पिलावण असणाऱ्या या सर्व महापुरुषांच्या विरोधात असणाऱ्या या सर्व काँग्रेसवासियांना मी आवाहन करतो की तुम्ही खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असाल तर या ठिकाणी या भगव्या झेंड्याखाली या, तुमचं खरं स्वरूप कळू द्या. लोक तुम्हाला आता स्वस्थ बसून देणार नाही. आज हे आंदोलन हे प्रतिकात्मक आहे. केवळ एवढं आंदोलन करून आपण थांबणार नाही तर हा विषय आपण जनमानसामध्ये घेऊन जाणार आहोत. आज आंदोलन यशस्वी करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी. बात करेगा वही देश में राज करेगा. सर्वांना विनंती आहे